साधन आहे. सत्तावीस नाही आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं व्यपश्यति. तेव्हा परमात्मा स्वरूपाची व्याप्ती सांगतात. तेव्हा जी भौत मात्र आहेत त्यांना आत बाहेर वापरून असणारा असं जे सत्व त्याला परमेश्वर असं म्हणतात. ज्याच्या पलीकडे आणखी नियमात्म नाही त्याला परमेश्वर असं म्हणायचं. जीव स्वरूपामध्ये हे प्रकार आहे ना, मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणायचं? ईश्वर. नाविद्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब दोचे अवच्छेदक तुमचे होऊन गेलं की एक व्यापक आहे, एक परिचिन्न आहे, एक नियम्य आहे, एक नियामक आहे. हे सर्व विशेषणं लावायचे आपले. माझा परमात्मा तत्व जे आहे परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? मग सर्वेषु भूतेषु. भूत म्हणजे कोणचे? मसनातली का? त्याच्यामध्ये भवती धातू आहे. त्याच्यावर कर्माने भूतकाल वाचक अव्यय आलो. त्याला गमापासून गत, भूपासून भूत. सर्व भूतामध्ये समम सर्वेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. परमात्मा तत्व हे समव्याप्त त्याच्यामध्ये आहे. विनश्यंत विनश्यंत. भूत मात्र कशी आहे? नाश पावणारी आहे. आणि परमात्मा तत्व जे आहे ते अविनाश आहे. उदाहरणार्थ एखादा घट असेल, आकाशाला उपाधी लागल्यानंतर त्याच्या ठिकाणी नाही का घटाकाश असं म्हणतात. त्याचा आपण विग्रह करायला लागलो तर घट मात्र नाशवंत आहे आणि आकाश कसं आहे? अविनाश. घट परिच्छिन्न आहे, आकाश कसं आहे? व्यापकाप्रमाणे परमात्मा तत्व लावायचं. विनश्यंतम विनश्यंतम पश्यती पश्यती. पाहणारा कोण? मनुष्य ज्याला ज्ञानरूपी डोळ्याचं समज असतात. आपल्याला दिसतं पण हे भूतमात्रालाच विषय करत असतात. भूतमात्रामध्ये असलेलं परमात्मा तत्व पाहण्याकरता ज्ञानदृष्टी आहे. ज्ञानदृष्टी हरपलेन दोन्ही नेत्र. आपल्याजवळ दृष्टी आहे पण भौतिक दृष्टी आहे. ज्ञानदृष्टी संतांच्याकडे असते. आपले जे असणे ना, शरीराचा फोटो काढायचा असला तर काळा गोरा काय अलीकडे चाललेला आहे ना, फोटोचा मोठा मिरवणूक आहे. जे सारखे फोटो कॅमेरा लावण्याची आवश्यकताच नाही. मोबाईलला तसं जाऊ द्या. हे कसं करता हे सगळं सांगायचं. तेव्हा आपला कॅमेरा सुलसराचा फोटो घेतो आणि आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथला कॅमेरा आतल्या याचा फोटो घेत असतो आहे का. डॉक्टर म्हणत असते फोटो काढून नका. मग तिथं हा कॅमेरा आहे का? तिथं मग कोणता आहे? त्याच्यामध्ये त्याचा संताचा कॅमेरा कोणता आहे? ज्ञानदृष्टी. त्याला खरं पाहणारा असं म्हणत असतात. नाही तर आंधळीची संसारींची नाही हरी. कशाप्रमाणे व्याप्ती असते त्याची व्याप्ती करता दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात. एखाद्या याच्यामध्ये पटत्वतंतू नव्हे परते तंतुशीच आहे. ऐसे खोली डोळा पाह्या एक का. पटत्वतंतू नव्हे. पट आणि पटाच्या ठिकाणी जाती असते तिला पटत्व म्हणतात. पशुत्व, मनुष्य. जाती कशाला म्हणत असतात? एकम नित्यम सर्वानुगतम. एकच असते पण त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी व्यापक असते. यच्च पशु असेल त्याच्या ठिकाणी कोणती जाती आहे? परी पटत्व तंतू नव्हे. तंतूला आपण पट म्हणत नाही तरी ते तंतूशी जिथे आहे. पटामध्ये जर व्याप्ती कोणाची असेल तर तंतूची आहे.
पण आपण तंतूला पट म्हणत नाही, पटाला काय म्हणत नाही. पण पटामध्ये कोणाची व्याप्ती? ऐसे खोली डोळा पाय ऐकेगा, अशा रीतीने खोली डोळा पाय, खोली म्हणजे खोलीत जाऊन डोळ्याने पाहिलं तसा त्याचा अर्थ नाही. मग ज्ञानदृष्टीने बघायचं. कोणत्या दृष्टीने? ज्ञानदृष्टीने आपल्याला सर्व भोज मात्र एकाच वस्तूच्या याचा अनुभव येत असतो. भूत आगवेची होती आणि एकाची एका आधी परिभूत प्रचिती वेगळाली आहे. भूत आगवेची होती एकाची एकाधी, एकाच परमात्मा स्वरूपाच्या पासून ही भिन्न भिन्न भूतं आपल्याला दिसते. दृष्टीची सुलोचना लावतात ना, त्यावेळेला दृष्टीच्या प्रक्रियेमध्ये आहे ना, मग माया मानावी लागते. काय मानावी लागते? माया मानून मग तिचं अधिष्ठान परमात्मा आणि माया, मायेमध्ये पडलेला प्रतिबिंब ईश्वर, ईश्वर करता आणि भूत मात्र ही सर्व सृष्टी. म्हणून सर्व अनेकापासून अनेक झाला की एकापासून अनेक झाला. सोनं एकच असते पण अलंकार किती असते? परिभूत प्रचिती वेगळी दिसते. मग त्याच्यामध्ये भेदभाव निर्माण, जसं नामरूप असेल त्याप्रमाणे त्याची नावं असतात बघा. सोनं एकच आहे पण भिन्न भिन्न असले का नाही. तुमच्या कानात घालण्याचे दागिने, तो कोणा डोक्यात घालण्याचे दागिने. डोक्यात घालण्यात म्हटलं तुम्ही हसता, डोक्यात कुठं घालता? रूढ असतं, सोडून द्यायचा नाही का. पायात बूट घाल म्हणजे पायात चिरायचं आणि त्याच्यात बूट घालायचं. मग काय म्हणायचं? बुटात पाय घाल. पण म्हणण्याची प्रथा कशी आहे? एक 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 दृष्टांत देऊन असे ना. याची नामे अनाने अनारिसे वर्तने, अंडज चारज स्वेदज उद्भिज, भिन्न भिन्न आणखी त्यांची नावं असतात. अनारिसे वर्तने, प्रत्येकाचं आचरणसुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाचं असतं. वेशही शिनाने आगवायचे, असा अलीकडचा वेशाला प्रश्नच नाही राहिला बा. जितके माणसं तितके वेश. उद्या की वेशच जास्त होते माणसं. एक रस्ता होता म्हणलं का रोज तुमचा सदरा बदलून येत असे. काय भानगड काय आहे? ते म्हटले बाबा तुम्हाला माहिती नाही, 300 सदर आहे. किती? एका सदरला एक दिवस येतो, हेच त्याचं भाग्य. मी म्हटलं कमी जास्त झालं, अटॅक बिटॅक आला, सरपंच येण्याचं काय? कपड्यातच काम मागते. कोणती फॅशन निघेल काही सांगता येत. आणि सगळी पाश्चिमात्य संस्कृती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कारण देहात्मवादी आहे ते. कोणत्या वादी आहे? देह म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजे. मग खाण्यापिण्याचा काय नाही, विचार नाही. काही काही जे खाऊ नाही ते खातात, पिऊ नाही ते. हे सगळे पाश्चिमात्य संस्था. काही वाटत नाही त्याच्यातला. आपल्या ह्याच्यामध्ये खाद्याचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. ऐसे नकिरटी भेद सुशी सुनवटी, जन्माची अकोटी नराचे युग. बरं का. कारणाची दृष्टी ठेवली तर एकत्व दिसते, कार्याच्या दृष्टीने भिन्न भिन्न दिसत असते. नाना प्रयोजनशिळे दीर्घे वक्ते बळवळे, होती एकीचीच वय तंबणी याची. बोर असते ना, मग त्याचे वाकडे तिकडे असते बा, नाही का. सरळ असते, काही असं असते वगैरे. आणि अनेक फळं असतात. म्हणून वाकडे तिकडे जरी दिसले तरी त्याच्यावरती जाती मात्र एकच. टुंबणी याची म्हणजे बोराचीच असाच घेतला आहे ना अर्थ. भोपळा. हो, भोपळा बरा असा असं भोपळ्याची दृष्टांत घेतला आहे ना. ते संस्थेमध्ये पूर्वी खूप भोपळे लावायचे बघा. इतके निघायचे की शेवटी तिकडे बाजारामध्ये नेऊन विकण्याकरता नेतात.
उजू कडे बोरीचे आहे ना कडे, आता बोरीचं आलेलं आहे. ते असते ते बोरीचा आपण घ्यायला जाऊ तो काय होतो, तो काटा असतो काय, दोन असते वर असते आणि एक काय असते खाली. एक काटा काय करतो, सुईसारखं इंजेक्शन देतो, दुसरा आता इकडे ओढतो. परी बोरीचे हे न ओढे आणि तैसी होती अवघडे परी वस्तू ये. भिन्न भिन्न शरीर दिसत असले तरी त्या सर्व शरीरामध्ये ब्रह्मवस्तू भिन्न भिन्न आहे का एकच आहे. वस्तू वस्तू याचा अर्थ आपल्या घरातले काही भांडे वगैरे असतात त्यांना वस्तू म्हणतात ना. वस्तू हा शब्द परमात्मा वाचक आहे. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे. अंगारकणी भवशी उष्णता समान जैसी नाना जीवराशी परिशे. अंगारकणी विस्तवाच्या ठिणग्या अनेक असतात पण त्या सर्व ठिणग्यामध्ये उष्णता कशी असते, सारखी असते. अंगारकणी भवशी उष्णता समान जैसी तैसा नाना जीवराशी परिशे. जीव अनेक पण आतमध्ये असलेलं परमात्मा तत्व किती आहे. तैसा हृदयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं पटवून देण्याचं कार्य बघा. आकाशामधून येणाऱ्या पावसाच्या धारा एक आहे का अनेक आहे. आणि धारीने पाऊस पडतो ना. पर्जन्याची आकरी धारा खबर. तुम्हाला याच अध्यायामध्ये बघून घ्या. समुद्र कोण भरी, रोमा कोण फेरी, समुद्र कोण भरी आणि पर्जन्याची आकरी स्वभावाद्या. रोमा कोण भरी, अंगावरचे केस कोणी पेरते का त्याच्या. समुद्र कोण, समुद्र जसाच्या जे काय इंद्राणी नदी आहे का अलीकडे इंद्राणीकडे. धरणं तरी काय असतात, पाऊस पडला तर भरतात, नाही तर समुद्र काय पाऊस पडला तर भरतो, म्हटलं नाही तर मग कोरडा होतो. जसाच्या गगनभरी धारा परी पाणी पाण्याची एक विरा. सर्व धारेमधलं पाणी किती असते, एकच असते. तैसा आकारा सर्वात वेळ. म्हणून परमात्म्याची व्यापकता दाखवते वेळी आत हरी बाहेर सर्व जिकडे तिकडे त्या गवळणी असतात ना. ते सकाळच्या प्रहरी ज्यावेळेला मंथन करण्याकरता उठतात त्यावेळेला पाहतात बघा ती नाही का. रात्रीच्या प्रहरी सगळी भांडी कशी होती अशी ठेवली होती आणि सकाळच्या प्रहरी उठून पाहिलं तरी पालटी दिसली. त्याच्यातलं दूध कुठं गेलं, दही गेलं, कुठे गेलं का म्हणलं बाबा उंदराने खाल्लं असेल का. उंदराने माधुरीने खाल्लं असेल. इतकं व्यवस्थित खात असते का माझं. आणि ज्या अर्थी व्यवस्थित दिसते त्या अर्थी इथलं दही दूध झालं तरी. आणि मग ते सासूबाईला विचारतात, म्हटलं अशी अशी घटना घडली, पाहती गवळणी तर होती पालती. म्हणलं असल्या प्रकारची चोरी कोणी केली बरं. दार जशीच्या तशीच, कुरूप जशीच्या, आतला मालच मात्र काय झाला समजा पाकिट जसं तसं आतले नोट मात्र. म्हणते नंदाची हा पोरे. आपला काही भागवताचा पाठ नाही आपला. दृष्टांत चांगला आहे. व्यवस्थित भागवत तयार करावं. नुसतंच भागवत तयार करायचं. आता कोणतं पण आहे. आता पुढे का तरुण पण आहे. संपलं आहे. दृष्टांत इथं म्हणून घटमटी बेव म्हणजे या परी. घटमट वगैरे अनेक असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये आकाश मात्र एकच असते. हा नाचता होता वास देता आत्मा तवा विनाश केविराज केक सुवर्णाचा. हा नाचता होता वास जेवढं म्हणून आपल्याला प्रतिजेला होत येत असतात
ते मात्र आज्ञामध्ये दिसत असले तरी सुद्धा त्याला नाश आहे का? आपलं शरीर आज जरी चांगलं दिसलं, कालांतराने याला काय आहे? नाश आहे. त्याच्यामध्ये असलेलं आत्मतत्व मात्र ते अविनाशी सद्विद्धी, तो मात्र अविनाश स्वरूपाचा आहे. कशा प्रकारे केविराधिके सुवर्णाच्या जैसा, हे अलंकाराचं विवर्धन करून सांगतात. ते तुमच्या ह्याच्यामध्ये आहे बघा, रामायणाच्या ह्याच्यामध्ये आहे ना, सीता शोधा करता ज्यावेळेला सीता आपल्याला लक्ष्मण निघाला बघा, सीता शोधा, एक प्रचंडी सापडलेली असते. मग ते गाठवड्यासारखी बांधून म्हणजे लक्ष्मण बघायला लागतो कोणाचे आहे. त्याच्यात दागिने असतात, सगळे काय असतात. मग प्रभू रामचंद्रापाशी घेऊन जात असतो. प्रभू रामचंद्र म्हणतात हे दागिने कोणाचे आहे. मग तर लक्ष्मण म्हटलं माझा एक दागिना ओळखीचा आहे. कोणता? म्हटलं कोणता दागिना ओळखीचा आहे? तर ते पायामधले केवर, त्याला काय असं जोडवे म्हणा किंवा काय म्हणा. म्हणलं ते बाकी सीतेचे आहे. म्हणलं तेच ते का सीतेवरून कशा करताय? नित्यपादावी वंदनात, नेहमी आम्ही रोज सीतेला काय करायचे? नमस्कार करायचो. त्याच्यामुळे पायातला दागिना काय आहे? ओळखीचा आहे. बाकीचे दागिने आम्हाला काय नाही. मग त्या वेळेला आणखी प्रभू रामचंद्र म्हणतात बरं का, ज्या अर्थी पायाचाच दागिना तुला माहिती आहे यावरून तू फक्त सीतेचे काय पाहत होता? बरं काय आहे याचं तुला काय होतं? 14 वर्षापर्यंत एवढी दृष्टी ठेवणं जावे त्याच्या वंशात. अलीकडचं काही विचारच नका बा. तुमची लग्नाची बॅनर असते निक्षून पाहता. ते चित्राचं आहे. त्याला आणखी मी प्रदक्षिणेला निघालेलो आहे, हरिपाठ म्हणून राहिलो, हे सगळं विसर. कशाला मॉडेल तयार केलं कोणाचं माहिती. ते 2-3 संघटने अडथळे आहे ना आपल्या याच्यामध्ये. अरे दृष्टांत त्याला म्हणून केवढा देखी कसं जीवराशी परिस्थिती विरोध केवढा देखी कसं सुवर्ण. मग ते मोठं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला त्याची स्तुती करतात. म्हणला तो सुभद्रा आहे आणि सुमित्रांना त्याची आईचं नाव. तिची कोस काय केली तू? धन्य केली. नाही का कुळी कन्या पुत्र माठे देवात. मग काय करतात ते? गीता भागवत सुंदर श्लोक आहे. एवं जीवधर्महीन जीवेशी अभिन्न अंधेके जो सुनाई न झाली. जीवत्व दशा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जीवत्व दशा नाही. जीवत्व दशा ही मायेमुळे आलेली आहे. जीवधर्म आहे. जीवाचे जेवढे काही धर्म असेल परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जीवाच्या धर्माचा काही संबंध नाही. देखे जो सोनाय ज्ञानी या माझी. अशा प्रकारे परमात्मा स्वरूपाला जो जाणतो तो खरा सोनायना म्हणजे डोळस आहे. ज्ञानी या माझी म्हणजे ज्ञानी पुरुष म्हणून म्हणतात. त्याला सर्वज्ञ पुरुष असं म्हणायचं. ज्ञानाचा डोळा डोळसा माझे डोळस तो विरेश आहे. काही स्तुती नाही बसा बाकी. ज्ञानाचा डोळा डोळसा ज्ञानरूपी दृष्टी ज्याला प्राप्त झाली आहे त्याला या सर्व गोष्टीचा अनुभव येत असतो. माझी डोळस जो विरेषा सर्वज्ञ नाही का. आपलं एखादं असतं ना, एखादी म्हातारी असते म्हणला बाळ जा
माझा चष्मा तिथे आहे, खोलीमध्ये घेऊन ये. मग तो आपला नातू जातो, चष्मा इकडे तिकडे पाहतो, त्याला काय देत नाही. आधी खोलीमध्ये चष्मा नाही, मुलाने नीट बघती जावं. पुन्हा ते जातं, बघा इकडे पाह, पूर्वीपेक्षा जरा चांगला पाहतो. पुन्हा येत असतो, म्हातारीला सांगतो, आधी चष्मा आहे, अरे मला नीट बघ की म्हणायला लागेल. पुन्हा येत असतो, बघा म्हटलं चष्मा आहे. मग म्हातारी म्हणत असते, माझे डोळे घेऊन जा की म्हणलं. याला म्हणतात ज्ञानाचा डोळाचा, त्याला डोळस म्हणतात. वेदांतशास्त्र हे डोळसशास्त्र आहे. वेदांतशास्त्र करून सर्व आंधळी ती संसारींची नाही हरी. यथार्थत्व आणि परमात्मा स्वरूपाला जाणण्याची शक्ती एक वेदांतशास्त्रामध्ये आहे, अन्य शास्त्रामध्ये ती शक्ती. सर्वात श्रेष्ठ शास्त्र कोणतं आहे? वेदांत तो महारसो मोदक. म्हणून खरा भाग्यवान कोण? ज्याने हे तत्व जाणलेलं असेल तो खरा भाग्यवान आहे. समम पश्यन्य सर्वत्र समवस्थितम ईश्वरम नही नस्ते आत्मनात्मानं ततो याति पराम. समम पश्यन्य सर्वत्र समवस्थितम ईश्वरम. अशा रीतीने समम पश्यन्ती, सर्वत्र ठिकाणी परमात्मा स्वरूप सारख्या प्रमाणामध्ये पाहणारा. नही नसते आत्मनात्मानं ततो याति, त्याने आपलं नुकसान करून घेतलेलं. कारण असं आहे ना, मनुष्य देह म्हटल्यानंतर ज्याला काही साध्य म्हणत असतात, ते साध्य जर प्राप्त झालं तर खरा भाग्यवान तो. आणि मनुष्य देहामध्ये येऊन साध्य जर साध्य झालं नसेल तर त्याच्यासारखा अभागी. भाग्यवान कोण आहे? विषयी नाही, पामर नाही, साधक असतो. आणि मग तो बाकी तो पूर्णमस्त ओम पूर्णमद पूर्ण. भाग्यवान कोण आहे? साधक. भक्त आहे साधकाची दशा पाहिली सवय. तुम्ही जे चिरंजीव पद बघा, त्याच्यामध्ये भरपूर वर्णन केलेलं आहे. म्हणून तो आपलं नुकसान करून घेत नाही. तो का म्हणे त्याने थोर केली हानी. त्या उपनिषदामध्ये श्रेयस आणि प्रेयस असं म्हणतात. प्रेयस म्हणजे जे वस्तू असतात नाही ना, प्रेयस म्हणजे ते विषयी पामर वगैरे हे प्रेयसाच्या पाठीमागे लागले आहे. साधक जो असतो श्रेयस, श्रेयस म्हणजे परमात्मा तत्व उपनिषदामध्ये आहे. आपण जे सगळे दिसणे विषय ओढी बोलले आणि आता याची कोण करेल, हे सगळे याच्यात आहे. आणि श्रेयस म्हणजे कोणता? कायमी उद्धार, काय कृपा करे. गुणेंद्रिय धोकटी, देहधातूची त्रिकुटी, 5 मेळवा ओकटी विद्याल. हे शरीर कसं आहे तर गुणेंद्रिय धोकटी, 3 गुण त्याच्यापासून झालेली इंद्रिय वगैरे. ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर असतो, तो पेशंटकडे येत असतो, सगळं सामान काय करतो, घेऊन येत असतो आपलं काय पिचकारी अमकं. एखादा नावी असतो, डोके करायचे असले तर आपल्या धोपटीमध्ये काय करतो, घेऊन येत असतो. त्याप्रमाणे या धोपटीमध्ये गुण इंद्रिय वगैरे शरीरामध्ये सगळं. शरीर नुसत्या मासाला शरीर म्हणतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, सगळं 16-19 तत्वाचं सूक्ष्म शरीर असतं, कारण शरीर असतं. देहधातूची त्रिकुटी, धातूची माहिती कफवात आणि पित्त, त्याला त्रिकुटी असं म्हणत असतात. 5 मेळावा ओकटी धारणे, शरीर जे आहे किती तत्वाचं आहे ते पंचभूत, त्याला आदिभूत असं म्हणत असतात. चांगला आहे का ओकटा आहे सगळं ओकट आहे नाही का. दिसायला जरी चांगलं दिसत असलं तरी सुद्धा नाशवंत देह, रक्तरेत दुर्गंधी, जंतू नरकमुताने भरलेले आहे का. अद्वित्व अम्मासी, घोंगडीच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्मा शरीर आणि मनुष्य शरीर याचं वर्णन केलेलं आहे. सगळं सच्चिदा आनंद मिळवून परमात्मा स्वरूपाचं वर्णन आहे. अशी दारुण आहे बघा.
बरा ईश्वर कृपेने त्याच्यावरती मस्त प्लास्टर केलेलं आहे. नाही तर एकच धंदा राहिला असता, कोणता तो एक हातामध्ये काठी घ्यायची आणि कुत्रे हाकत बसायचे. नाही तर केरसनी घ्यायची आणि माझ्या उडवत बसायचं. वरून मास दिसतो तेव्हा जिथं खवा नसला तिथं माझी बरोबर जाऊन बसतो. उघड पाच वेगळी प्रति अत्याचार पंचदा आगी लागली. ते पंचकर्म असतं, त्याच्यामध्ये 5 प्रकारे आग असे. पंचानना सापडली हरण्य कुठे. पंचानन म्हणजे सिंह, आणि त्याला सापडलेली एक आहे हरणाची कुटी, म्हणजे दरी सापडलेली आहे. त्यांचं खाद्य असते ना, त्याप्रमाणे सगळं अलीकडे चाललेलं आहे. तुमच्या वाघाचं रोज सकाळमध्ये लिहून दहशतवाद निर्माण झाला आहे. कोणता त्याचं काय, जरी दिसला नाही तरी धुक कशाची आहे. ऐसा असून हे शरीर कोण नित्यबुद्धीची सुरी आणि अनित्य भावाच्या उदरी दाट्याचे. ऐसा असून हे शरीर आत्मस्वरूप आहे, पूर्ण असून सुद्धा परमात्मा कसा आहे, नित्यबुद्धीची सुरी. परमात्मा स्वरूपाला विषय करण्याची बुद्धी. परमात्मा स्वरूप कसं वर्णन करते, नित्य. आणि सर्व संसार कसा आहे, अनित्य. अनित्यम सुखम लोकम जीवम, तुमच्या 9व्या अध्यायामध्ये आहे ना. मुळात सर्व संसार नित्य नसून कसा आहे, 15व्या अध्यायामध्ये अधिक त्याचं वर्णन आहे. मग अनित्य भावाच्या उदरी दाटीचे नाव. शरीर अनित्य आहे, परमात्मा. मग आपलं स्वतः स्वरूप शरीर आहे की परमात्मा स्वरूप आहे. नाही का, शरीर आलेलं आहे काय आहे, नाही का. जीवाला उत्पत्ती होण्याच्या पूर्वी शरीर होतं का. बरं आज दिसतं, पुढे राहणार आहे का ते. अनित्यम सुखम लोकम प्राप्य आदवंतेचे नास्ती वर्तमाने पेजस. जे आधी नाही अंती नाही मध्यंतरी भासते, म्हणून त्याला सत्य म्हणत आहेत. एक 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 वेळ पंचाजीव नाही. ऐसा असून हे शरीर नित्यबुद्धीची. ज्ञानाला कोण विषय करत असते, बुद्धीच आहे ना. मी शरीर आहे ही बुद्धीच आहे, मी जीव आहे ही बुद्धीच आहे, मी आत्मा आहे ही बुद्धी आहे, आणि मी ब्रह्मस्वरूप आहे ही बुद्धीच आहे. बुद्धीच त्याला एक कॅचअप करत असते. आपली बुद्धी कोणची आहे, देह म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजे नाही का. त्यात काही आणखी सत्संगती म्हणा, सत्श्रवण जर घडलं, मग देहबुद्धी बाजूला जाते. नाही का, कोणती विचारत आणि रसले मग तत्वता मग मी देह नसून कोण आहो. नाही जीवबुद्धी असे आहे का. अंतकाळच्या वेळेला काय होत असे, देहबुद्धी देह इथे पडते, त्याच्यातून जीव काय होतो, जीवबुद्धी. तेव्हा पामराची जी असते ना, ती देहबुद्धी असते. देह म्हणजे मी म्हणजे, आणि कर्मठ असते ना, त्याची जीवबुद्धी असते. काहीतरी अनुष्ठान म्हणा वगैरे चांगलं वागत, या देहातून आपल्याला काय करायचं आहे, निघून जायचं आहे. म्हणून अनुष्ठानं करायची. स्वर्गाधिक वैकुंठाधिक लोकांची काय झाली पाहिजे, कोणती बुद्धी. म्हणलं जीवच घे, वर जरी गेला तरी जीवच, मंगीत असला तरी जीवबुद्धी आहे. मग योग्याची आत्मबुद्धी असते. त्याच्याकरता तो समाधी नित्य काय यम नियम आसन, समाधीमध्ये आत्मदर्शन असते. पण ही अपूर्णच अवस्था आहे. मग वेदांताची कोणती बुद्धी असते, तो आत्मा ब्रह्मरूपाने कळावा लागतो. कोणत्या रूपाने आहे का. आणि कोणाची बुद्धी आहे, वेदांताची. ओम पूर्णमद पूर्णमदम आहे का रे. मग चांगदेवाची कोणती बुद्धी होती, आत्मबुद्धी. आणि पुढे ज्ञान झाल्यानंतर कोणती बुद्धी, महाबळ चांगदेव 65मध्ये स्वस्ती गावी मग
एक 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 वर्णात जीव पण जाणणार नाही नित्यबुद्धे पर्याय देई असला जे नयेची आत्मगाथा. या देहामध्ये असताना आत्मगाथा म्हणजे स्वस्वरूपाची ओळख ज्याला झालेली आहे बरं का. जोपर्यंत आपलाच आपण काय करून घेणे, घात करून घेणे, आपला आपण घात करून घेणे म्हणजे काय नाही आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बसला आहे आणि तू काय विचारसागराचा पाठ म्हणा का भगवद्गीतेचा पाठ म्हणा. माझं पाठाकडे लक्ष नसताना भलत्यात सगळं नाचत्याकडेच काय आहे मधुकरे. मग त्याने आपल्या हाताने काय केलेलं आहे, नुकसान केलं. पाठ पुन्हा मिळणार आहे का जेवण पुन्हा मिळणार आहे? जेवण मिळणारच आहे, पण पाठ पुढे येतो. आपलाच आपण काय केला दृष्टा. नाही तर आपला मध्यंतरी सोडून जात असतो, पुन्हा येतो, पुन्हा नाव घ्या म्हणतो. एक 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 दृष्टांत देऊन आज सिद्धार्थ की नयेचे आपण पया घाता. माझा मीच झालो शत्रू कैसा पुत्रधारा कैसा. आत्मस्वरूपाची प्राप्ती न करून घेत असताना केवळ विषयाच्या पाठीमागे लागला. त्याने आपलाच आपल्या हाताने काय करून घेतलं. काही काही असं नाही. आत्मघात करणारे म्हणजे हे आत्मघात करतात ना, उड्या मारणं, कुठं काय करणं काय करणं. एवढा मोठा चांगला देह परमेश्वराने आपल्याला आपल्या प्राप्तीकरता दिला आणि त्याला वीज घेऊन काय करायचं, आत्महत्या करणारे लोक बरं का. म्हणून आत्महत्या करणारे जे असतील ना, शास्त्राने त्याला प्रायश्चित्त सांगितलं. शास्त्राला पंचायती पडली याला कोणचा आत्मघात करून निमित्ताची नरका गेला असं म्हणणं आहे. त्याचा उद्धार होऊ शकत. जी वस्तू ज्या कार्याकरता दिलेली आहे त्या कार्याचा उपयोग न करताना तिचा विध्वंस करतो म्हणून त्याच्यासारखा आत्मघातक येतो. देवाने परीत दिला, लोखंडाला लावून काय करून घेतलं पाहिजे, कारण दुसऱ्याच्या डोक्यात हाणलं पाहिजे. म्हणून शेकी पण सुद्धा तेथे चिंबळे. योगज्ञानाची अप्रौढी ओलांडून या जन्मकोडी नयने गो या भाषा पुढे. मग साधना कोणती? मनुष्य देहामध्ये आलेली साधनाचा इथं विचार करतात. योग आणि ज्ञान आहे ना. त्याचा अर्थ त्याच्यामध्ये भक्ती आपली लावायची असते. योग ज्ञानाचे दोन धड 12व्या अध्यायामध्ये आणखी 12व्या अध्यायामध्ये दोन्ही तिन्ही घेतलेले आहे. नाही हेतू सर्व आणि कर्माने मयी संन्यास आनंद कर्मयोग सांगितलं. तेषाम भक्तियोग सांगितला ना. द्वेष्टा सर्वभूतानां ज्ञान भक्ती आणि कर्म तिन्ही म्हणता आपल्या ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेमध्ये सगळ्यात महत्त्व कोणत्या अध्यायाला आहे? वारकऱ्यात भक्तियोग. एवं सतुयुक्त आहे भक्ता. आकाराचे पहिलं तीर, नादाची पहिलं मेर आणि तुरेचे माझघर परब्रह्म. परमात्मा स्वरूप कसं आहे? जिथे आकार संपून जात असतो. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा हे आलेलं आहे. आकाराचे पहिलं तीर. आकार काय एक विशिष्ट ह्याच्यापर्यंत. आकाशाला कुठे आकार आहे का? म्हटलं ते बोल दिसते की तू आकाश गोल आहे का घट गोल आहे? नादाची पहिली मेळ. शब्द जिथे संपून जात असतो, शब्दाची देही पुसी आणि तुर्याचे माझघर परब्रह्म आहे. जे काही अवस्था आहे ना त्याच्यामध्ये तुरीय अवस्था आहे. नाही जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय, उन्मनी
सर्व दृष्टीने परमात्मा दर्शन नाही तरी अवस्था मला. आणि ज्याचं मनच संपून गेलं त्याला उन्मनी. तो का म्हणे ते उन्मनी नाश कार्य कारण आहे. आपल्याला 2-3च अवस्था माहिती आहे, जागृती, स्वप्न आणि त्याच्या पलीकडे आपली मदत काय होत नाही. समाधीचा कुठं आपल्याला अनुभव आहे का? सूर्याचे मार्गर परब्रह्म आहे. मोक्षासकट गती जेतो येते विश्रांती, गंगादी अपांपती सरिता जेवी. मोक्षासकट गती, शेवटचा अंतिम साध्य कोणता आहे? मोक्ष. ज्या ठिकाणी आणखी कोणत्याही प्रकारे दुःख नसून केवळ सुख आहे, सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची. साधनं संपून जात असतात. विश्रांती, गंगादी अपांपती सरता जे. गंगेचा प्रवाह धावकोटपर्यंत जोपर्यंत समुद्र प्राप्त होत नाही. गंगादी अपांपती, अपांपती म्हणजे समुद्र संपली, स्थिर स्वरूपाची होती. काय होते? मग मात्र चढित मनाचा मनपणाच नाही होऊन जात असं. आणि मग किती दुःख जरी आले तरी दुःखाचा लेश नाही, केवळ आनंद असतो. काय असतो तिथे? साखरेमध्ये कुठं खारटपणा असतो का? आणि खारटपणा असेल तर साखर नावाची वस्तू काढून टाकावी लागेल. असं तुका म्हणे त्याचा सज्जना बाबा चंदनाचे हात आणि पाय परिसाना येईल, सर्वांगी साखर. जो भूत वैषम्य नाही ते सुख येण्याची जे पाय पाकडणे आहे. म्हणलं किती सुख त्याला प्राप्त होत असते हो. पाय पाकडणे आहे नाही का? किती जरी आपल्याकडे पाय पाकडणे आहे पाय म्हणजे आधिक्य दाखवायचं. काय दाखवायचं? म्हणलं ते सुख नाही का? आपण जशी पाय धुत असतो त्याप्रमाणे सुखाचा आनंद त्याला भोगता येतो. पाय पाकडण्याला म्हणजे पाय धुण्या इतकं त्याला सुख प्राप्त होतं. कोणाला प्राप्त होतं? भूत वैषम्यानवे विषम. नानात्व पाहून भूताच्यापासून त्याच्यामुळे त्याची एकत्व बुद्धी संपून जात नाही. सर्व द्वैताला कारण कोण आहे? अज्ञान आहे का? ते अज्ञानात ज्याचं केलं आहे तर द्वैत काय झालं? सगळं संपलं. वेदांताचा सिद्धांत आहे ना. कोणता सिद्धांत? अद्वैतवाद. एकमेव द्वितीयम नेह नानास्ति किंचन. दीपाची आकोडी जायचे एक तेज सरीचे, आणि तैसा जो असतोशी असे सर्वत्र. अनेक जरी दिवे असले बरं का, तरी त्याच्यामध्ये असलेला प्रकाश किती असतो? एकच असतो. दिवे अनेक पण प्रकाश एक. किरण अनेक पण सूर्य किती आहे? तेजसरसे तैसा जो असतोशी असे सर्वत्र. ईशान शक्ती ज्या त्या ठिकाणी आहे त्याला ईश. आकाश आहे सर्वत्र असावे. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता त्याला ईश म्हणतात. ऐसे नाही समत्वे पंडसुदान जिये जो देखतो साधता. तोही जगत असतो पण कोणत्या बोधाने? आपणही जगतो. अगदी आपला बोध कोणता आणि त्यांचा बोध कोणता? लहान मुलाचा बोध काय असतो आपला, त्याप्रमाणे आपण संतांचा बोध कसा असतो त्याच्यामध्ये व्यापार. येणे बोधे आम्ही असो. एकदा कीर्तनकार असतो, तोही कीर्तन करतो पण रात्री वाचून येतो, दिवसा काय करतो? कीर्तन. आणि संतांचं कीर्तन कसे? येणे बोधे आम्ही करू हे निर्मळ हरिकथा. त्यांना हे बघण्याची काय नाही. ज्ञानोबा आहे ना काय वाव कुठे काय रात्री वाचन करायचं आणि दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरी सांगायची असं असतं. अशा रीतीनं तो आणखी जगत असतो. तो मरणाने जितवा नागवे फडा. मरण माझे मरूनही गेले आणि माझं गेले तिथे कुठं येणे तुमच्या मच्चित्ता मदगत प्राण. जीवो मरो विसरले बहुधाचे. त्यांना मरणाचा काय पडलेला असतो?
मग परिस्थितीचं काय झालं? जोपर्यंत सुखाचे याचं ज्ञान त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत मी साप चावून मी काय होणार आहोत, ही बुद्धी होती बा. आणि शुकाचार्याने ज्ञान दिल्यानंतर शुकाचार्य विचारतात, म्हटलं परीक्षेचे आज तुझं मरण आहे, साप येऊन बसलेला आहे. मग तो कोणतं जीवो मरो विसरले, मी जगणार आहे आणि मी मरणार आहे तर काय पडलं, विसर पडला. विसर किती जरी कॅन्सर असला दुखत असला कुठपर्यंत, जोपर्यंत जागृती आहे. आणि एकदा स्वप्नात गेला तर विसर आणि सुषुप्तीत तर संपला. एखादा माणूस काम करून आलेला आहे, कल्पना करा, जोरात भूक लागली, वाडा वाडा, आता काय वाडा ते म्हणलं स्वयंपाक काय हो द्या. तर दिवसभर काम केल्यामुळे चाललं होतं चढला, झाली का भाकरी, झाली का भाकरी, आणि त्याच्यात काय लागली, आता म्हणतो आता मी काय पडला. मग साधा सुषुप्तीमध्ये काय पडत असतो, माझं इथं परमात्मा अवस्था आहे. जीवो मरो परमात्मे, जीवो मरो विसरले बोधाची हवे, असा बोध घडाला. म्हणून तो दैवागळा अनित्वानित असो वेळोवेळा, साम्यसे जे डोळा लागला असे. म्हणून भाग्यवान पुरुष कोण, जाणे भक्तीचा आणि तोच दैवाचा. मला खरा भाग्यवान तो आहे. वाणीत असो वेळोवेळा त्याची आम्ही स्तुती करतो. साम्यसे जे डोळा लागला असे. डोळ्याचा आणखी आहे ना, प्रत्येक इंद्रियाचं एक असतं ना. कानाचं साध्य कोणचं आहे, सत्वाचं ऐकायला मिळते. घे घे माझे वाचन गोड नाव, डोळे तुम्ही घ्या रे सो, म्हणजे त्याची सार्थकता आहे. काय प्रकृतैवच कर्माणे क्रियमाणाने सर्वशः या पश्यती तदात्मान मकरद्वारम. आणखी पुन्हा त्याचं क्रमाक्रमाने वर्णन केलेलं आहे, त्याचा विचार कधी